नमस्कार, मी प्रफुल्ल कदम, सांगोला, जिल्हा सोलापूर। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये कोणाला मतदान करावं आणि कोणाला करू नये याबाबत एक गंभीर निवेदन करण्यासाठी मी आज तुमच्या समोर आलेलो आहे। देशातील ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिकेच्या परिवर्तनाची जी एक राष्ट्रीय चळवळ आहे, या चळवळीचा प्रमुख म्हणून हे निवेदन मी तुम्हाला आज करतोय। संबंध देशामध्ये मी फिरत असताना देशातल्या अनेक राज्यांमध्ये मी प्रवास केला या ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिकेच्या संदर्भात, आणि देशातल्या विद्वानांना, प्राध्यापकांना, अधिकाऱ्यांना, राजकीय नेत्यांना दोन महत्वाचे प्रश्न विचारले। त्या प्रश्नाची उत्तरं संबंध देशात मला कुणी दिली नाहीत। ते दोन प्रश्न कोणते? एक पहिला प्रश्न की देशातल्या एका शहराचं नाव सांगा जे जागतिक दर्जाचं आहे, देशातल्या एका गावाचं नाव सांगा जे जागतिक दर्जाचं आहे। या दोन्ही प्रश्नाचे उत्तर मला देशात मिळाले नाहीत, कारण देशात असं एकही गाव नाही आणि एकही शहर नाही जे जागतिक दर्जाचं आहे। आपण फक्त एकमेकावर थातुरमातुर टीका करणं आणि जागतिक बडाया मारणं यात गुंतलेलो आहोत। आणि याची जर आपल्याला लाज वाटत असेल आणि आपल्याला खरंच आपल्या शहरांचा आणि गावांचा विकास करायचा असेल तर मी जे आव्हान करतोय याला गांभीर्याने घ्यावं अशी माझी कळकळीची विनंती आहे। कोणत्या उमेदवाराला निवडून देऊ नये आणि कोणाला द्यावं हे 4-5 मुद्द्यातच मी सांगणार आहे, पण त्यापूर्वी जे आपल्या लोकांचे भ्रम आहेत चुकीचे तेही काढणं मला गरजेचं वाटतंय। त्यातले 2-3 भ्रम कुठले आहेत की हा पहिला एक भ्रम आहे की सुशिक्षित मध्यम वर्गांचा की आमचा काय नगरपालिकेचा, ग्रामपंचायतचा, महानगरपालिकेचा संबंध, काय फरक पडतोय, हे अत्यंत चुकीचं गणित त्यांनी डोक्यात घेतलेलं आहे। जगप्रसिद्ध शहर नियोजनकार यान गेल नाव तुम्ही ऐकलं असेल, त्याचं एक प्रसिद्ध वाक्य आहे। तो म्हणतोय की शहरांना आपण आधी घडवतो, मग शहर आपल्याला घडवत असतात। त्याच पद्धतीनं आज आपल्याला तो विचार करावा लागेल की त्यांना जर आपण घडवलं तर ते आपल्याला घडवणार, आपल्या आयुष्यावर त्याचा परिणाम होत असतोय। त्यामुळं ह्या संस्था ज्या आहेत, नगरपालिका, महानगरपालिका, ग्रामपंचायत, याला सिरियसली तुम्ही घेतलं पाहिजे। दुसरं एक भ्रम आहे की मी फार श्रीमंत आहे, माझ्याकडे गाडी घोडा आहे। मध्यमवर्गीयामध्ये ते फार श्रीमंतामध्ये ती डोक्यात बसलेलं फॅड आहे की मी श्रीमंत आहे, गाडी घोडे बंगले आहेत। पण मला या ठिकाणी सांगायचं आहे की सार्वजनिक श्रीमंतीशिवाय वैयक्तिक श्रीमंतीला काडीचाही किंमत नसतं। तुमच्याकडे गाडी घोडे आहेत आणि परंतु रस्ते उखडलेले आहेत, गटारी तुंबलेले आहेत, दुर्गंधी शहरामध्ये कचरा पडलेला आहे, तर तुमच्या गाडी घोड्या बंगल्याला काडीचीही किंमत नाही, तुम्ही लक्षात घ्या। म्हणून मी जे हे सांगतोय की येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्ही चांगले उमेदवार निवडून दिले पाहिजे आणि चुकीच्या उमेदवाराला मतदान करू नका, हे कळकळीचं मी या ठिकाणी सांगतोय। कोणत्या महत्वाच्या बाबी या ठिकाणी लक्षात घेतल्या पाहिजेत की जे लपलेला जातीवाद करतायत त्या उमेदवाराला तुम्ही मतदान करू नका, ते फार घातक आहे। दुसरा महत्वाचा मुद्दा अत्यंत कळकळीने मी सांगतोय की जो उमेदवार नगरपालिकेला आपला धंदा म्हणून बघतोय त्या उमेदवाराला तुम्ही मतदान करू नका, नाही तर 10-20% कमिशनसाठी तो 5-6 महिने काम करेल आणि पुन्हा 4-5 वर्ष केवळ धंद्याकडे त्याच्या लक्ष देईल, इतर गोष्टीकडे तो लक्ष देणार नाही आणि तुमचाही धंदा उठवेल, अशी गंभीर परिस्थिती अनुभवातून मी तुम्हाला सांगतोय। त्यामुळे नगरपालिकेकडे धंदा म्हणून बघणाऱ्या उमेदवाराला तुम्ही मतदान करू नका। त्याच्याही पुढचा एक अत्यंत महत्वाचा विषय, जो गुंडगिरी करतोय, दहशतीच्या वातावरणात राजकारण करतोय, त्यालाही तुम्ही मतदान करू नका, कारण त्याचा त्रास सज्जन आणि दुबळ्या घटकांना खूप होतोय। हा अनुभव संबंध देशातला आहे। त्यानंतर चौथा जो महत्वाचा मुद्दा आहे की जो तुम्ही उमेदवार निवडून देणार आहे त्याला किमान देशाचं, जगाचं भान असलं पाहिजे। आज AI टेक्नॉलॉजी, पर्यावरणाच्या अनेक गोष्टी आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आहे, विज्ञान, सायन्स, सांस्कृतिक, अशा सगळ्या गोष्टीमध्ये खूप बदल घडतोय, याची जाणीव त्या उमेदवारामध्ये असणं गरजेचं आहे। त्या उमेदवाराला किमान राज्यघटनेमध्ये शेड्यूल्ड 11 आणि शेड्यूल्ड 12 म्हणजे जी नगरपालिकेची, महानगरपालिकेची आणि गावाची जी कामं वाटून दिलेली आहेत घटनेनं, किमान ती तरी माहीत असली पाहिजेत। अशा पद्धतीचा उमेदवार ज्याला भान आहे, जो प्रशिक्षण देऊन तुमच्या शहराचा काहीतरी विकास करू शकेल, अशा उमेदवाराला तुम्ही मतदान करा। काहीतरी उगाच तकलादू आणि भुरट्या उमेदवाराला तुम्ही मतदान करू नका, ही त्या ठिकाणी मी कळकळीची विनंती करतोय। आणि शेवटचा आणि अत्यंत महत्वाचा विषय मी तुम्हाला सांगतोय की ज्या उमेदवाराला मतदान केल्यानंतर, जो निवडून आल्यानंतर तुम्हाला मनातून लाज वाटली नाही पाहिजे
की त्याची पात्रता काय, तुमची पात्रता काय, हे मनात पुन्हा कधी येऊ देऊ नका. 5 वर्ष तो तुमच्या समोर सार्वजनिक जीवनात फिरणार आहे, त्याला उद्घाटनाला बोलवावं लागेल, त्याच्या ठिकाणी तुम्हाला काम छोटंसं घेऊन जावं लागेल. तर असा उमेदवार तुम्ही निवडा की त्याची मनात तुम्हाला लाज वाटली नाही पाहिजे. कारण तुम्ही प्रामाणिक व्यवसाय करणार, शेती करणार, नोकरी करणार, आणि जो मवाली आणि जो टपोरा आहे त्या माणसाला तुम्ही मतदान केलं तर तुमची लायकी निघणार आहे. याचं गांभीर्य तुम्ही या निवडणुकीत ठेवावं. हे 4-5 मुद्दे तुम्ही गांभीर्याने लक्षात घ्या आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल, ग्रामपंचायत असेल, या तिन्ही निवडणुकीमध्ये जागरूकपणे आणि न कुठलाही दुसरा विचार करता मतदान करा. हे जे मतदान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तपश्चर्येतून, अनेक क्रांतिकारकाच्या, देशभक्ताच्या त्यागातूनही मिळालेलं तुम्हाला हे मतदान आहे. या मतदानाचा उपयोग करा. राजकीय नेते त्यांची सोय बघतात, तुम्ही तुमची सोय बघा. तुम्हाला आयुष्य ज्या शहरात काढायचं आहे, आयुष्य ज्या वार्डात काढायचं आहे, आयुष्य ज्या गावात काढायचं आहे, त्या वार्डाचा, त्या गावाचा, त्या भागाच्या विकासाचा आणि तुमच्या पिढीचा विचार करून तुम्ही उमेदवार मतदान करा. आणि मी पुन्हा एकदा कळकळीनं सांगतोय, हे जे 4-5 मुद्दे जे सांगितलेले आहेत हे राजकीय तलब बाजूला सोडून याचा विचार करा. लपलेला, पुन्हा एकदा सांगतोय, लपलेला जातीवाद पाळणारा, गुंडगिरी करणारा, नगरपालिकेचा व्यवसायाचा अड्डा म्हणून जो बघतोय त्याला मतदान करू नका. एक प्रतिष्ठित, जो त्याची स्वतःची प्रतिष्ठा जपून नगरपालिकेची प्रतिष्ठा जपेल अशा उमेदवाराला तुम्ही मतदान करा, ही माझी कळकळीची विनंती आहे. नगरपालिका, महानगरपालिका आणि ग्रामपंचायत निवडणूक झाल्यानंतर एक जी मी मुव्हमेंट करणार आहे त्यावेळी मी सविस्तर सदस्यांना आणि जे पराभूत झालेत, पण ज्यांना 50% पेक्षा जास्त मतदान आहे त्यांना मी सविस्तर बोलणार आहे. त्यांच्यासाठी माझं राष्ट्रीय अभियान आहे, राष्ट्रीय चळवळ सुरू आहे. परंतु नागरिकांनी एवढं मात्र लक्षात घ्यावं, कळकळीची विनंती आहे की तुमची प्रतिष्ठा आणि तुमच्या गावाची, वार्डाची प्रतिष्ठा टिकवण्यासाठी, तुमच्या पुढच्या पिढीचा विचार करण्यासाठी भुरट्या लोकांना अशा मतदान करू नका, ही कळकळीची विनंती.